नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विष्णू निळे या युट्यूब चॅनलवर। एक गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत। आम्ही म्हणजे काय, तर ते रेल्वे तुम्हाला ती देणार आहे आणि ती काय असणार आहे, तर रेल्वे ग्रुप डी साठी 22,000 नवीन व्हॅकन्सी तुम्हाला आलेली आहेत, बरोबर आहे। 2026 मध्ये नवीन व्हॅकन्सी 22,000। जर तुम्ही 10वी पास आहे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब मिळू शकते। आणि तो कसा मिळेल, तर रेल्वे ग्रुप डी, बरोबर आहे, ही एक परीक्षा आहे आणि या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने ही परीक्षा त्या ठिकाणी तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे। सर्वात पहिले आपण पाहणार आहोत की रेल्वे ग्रुप डी मध्ये तुम्हाला किती जागा आहेत। या जी नवीन नोटिफिकेशन आला याच्यामध्ये किती जागा आहेत, तर 22,000 जागांसाठी ते नवीन नोटिफिकेशन काढलेलं आहे। याची सविस्तर माहिती, बरोबर आहे, आपण ते पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत की याची तयारी आपण कशा प्रकारे करायला पाहिजे। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा काय दिलेलं आहे। 22,000 नवीन वॅकन्सी आहे। तुम्हाला माहित आहे 2019 मध्ये 1,05,000 जागांसाठी ती वॅकन्सी निघली होती। पुन्हा 2024-25 मध्ये 33,000 पेक्षा जास्त जागांसाठी ती वॅकन्सी निघली होती। सध्या त्या परीक्षा चालू आहेत आणि आता 22,000साठी ही वॅकन्सी त्या ठिकाणी आहेत। एवढ्या वॅकन्सी आहेत, 22,000 जागा, बरोबर आहे। ह्या ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि मग त्याचा अभ्यास किंवा ते कोणता फॉर्म भरायचा, कुठं भरायचा, ते आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। 22,000 लेवल 1च्या ह्या पोस्ट असतात, बरोबर आहे, आणि 22,000 जागा म्हणजे कमी नाही आहेत। जर तुमचा तयारी झालेली असेल तर 22,000 जागा ह्या जास्त आहेत। पुढे आपण याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत। पहा काय दिलेलं आहे। अर्ज कधी चालू होणार आहे, तुम्ही याचा फॉर्म कधी भरू शकता, बरोबर आहे। तर याचा फॉर्म तुम्ही भरू शकता 21/1 म्हणजे 21 जानेवारी 2026 पासून तर कुठपर्यंत, 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला ही फॉर्म भरण्याची तारीख असेल। या तारखांच्या दरम्यान तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे। फॉर्म कसा भरता येईल, तर फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तो फॉर्म भरता येईल। कोणत्या वेबसाईटवर तो भरायचा आहे, तर rrbapply.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे। एक महत्वाची माहिती याच्याबद्दल मी तुम्हाला देतो, जे कन्फ्युजन बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की रेल्वे ग्रुप डी व्हॅकन्सी काय झालं होतं, की बऱ्याच लोकांना हा डाऊट आहे की सर 2019 मध्ये 1,05,000 साठी व्हॅकन्सी आली होती, पण आता ती 22,000 का बरं आली। त्याचं सर्वात मोठं कारण मी तुम्हाला सांगतो। पहिले रेल्वे ग्रुप डी ची ज्या व्हॅकन्सी येत होत्या ह्या 3-4 वर्षानंतर येत होत्या। मग आता रेल्वेने काय ठरवलं की दरवर्षी, बरोबर आहे, दरवर्षी रेल्वे ग्रुप डी ची व्हॅकन्सी येईल। मग जर दरवर्षी रेल्वे ग्रुप डी ची व्हॅकन्सी येईल, ती जर 4 वर्षाच्या बदल्यात जर दरवर्षी येणार आहे, तर निश्चितच काय होईल की दरवर्षी त्या जागा कमी येतील। पण चांगली गोष्ट ही आहे की दरवर्षी तुम्हाला ती संधी मिळेल। मागच्या वर्षी किती आल्या, 33,000, आता किती आल्या, 22,000, म्हणजे टोटल किती झाल्या, 55,000, बरोबर आहे। तर अशा त्या व्हॅकन्सी त्याच्यामध्ये निघणार आहे। मग आता जर आपल्याला समजलं की दरवर्षी त्या जागा निघणार आहे, तर तुम्ही जर सातत्यानं त्याची तयारी केली, तर जर मला माहित आहे की दरवर्षी त्या जागा निघतील, तर तुमची तयारी दरवर्षी जर तुम्ही सुरू ठेवली तर तुम्हाला ती जॉब मिळण्याची संधी आहे। फक्त रेल्वे ग्रुप डी नाही, बरोबर आहे। तर त्याच्यामध्ये कोणत्या परीक्षा असतात तेही आपण पाहू, बरोबर आहे। आता काय असणार आहे पहा, याच्यामध्ये पुढची माहिती तर आपण पाहणार आहोत। या जी रिक्रुटमेंट आहे याच्यामध्ये सुरुवातीचा पगार किती असणार आहे, 18,000। पण हा कोणत्या नुसार आहे, बरोबर आहे, 7 पे 7व्या वेतन आयोगाच्या नुसार ही फक्त हा 18,000 नसतो, हा तर बेसिक पे असतो, बरोबर आहे। हा पगार जो आहे तो 28 ते 30,000 पर्यंत स्टार्टिंग होत असते। हा बेसिक आहे, बेसिक 18,000 आहे। पण आता जे आहे ते 7वा वेतन आयोगच्या बदला, बरोबर आहे, पुढे नवीन आयोग कोणचं लागणार आहे, 8वं वेतन आयोग। सर्वात पहिले कोणाला ते लागत असते, सेंट्रल गव्हर्नमेंटला। आणि हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे निश्चितच याचा पगार हा जवळपास 35,000, हा एक अंदाज आहे की 35,000 पर्यंत ती स्टार्टिंग असेल। मग आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात मोठं की वयाची अट काय आहे, 18 ते 23 वर्ष, बरोबर आहे। जर तुम्ही ओपन किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर किती आहे, 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्ही तो फॉर्म भरू शकता। जर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर याच्यामध्ये 3 वर्षाची सूट मिळेल, किती, 36। आणि एससी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये
ही सूट किती वर्षाची असते? 5 वर्षाची. 33 आणि 5 किती? 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म तो भरू शकता. बरोबर आहे. 22,000 जागांसाठी त्या तुम्ही तो फॉर्म भरू शकता. पुढे पहा. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर ते तुम्हाला सांगतो की 10वी जर तुम्ही पास असाल, फक्त 10वी पास असाल, तर हा एक सुवर्ण संधी आहे की तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब त्या ठिकाणी मिळेल. अर्ज भरताना ही बाकीची माहिती दिली. बरोबर आहे. आधार कार्ड वगैरे तुम्हाला पाहिजे. आधार मधील नाव व जन्मतारीख 10वीच्या क्लास प्रमाणपत्रावर असेल तशीच ते तुम्हाला भरायची आहे. तुमचा जो फोटो आहे तो नवीन फोटो त्या ठिकाणी पाहिजे. ही झाली त्याच्याबद्दलची इतर माहिती. पण आता जी महत्वाची माहिती आहे ते लक्षात घ्या काय आहे. रेल्वे ग्रुप डी ह्या जागा 22,000 जागा आहेत. 33,000 जागांसाठी अजूनही परीक्षा सुरू आहे. या 22,000 जागांसाठी ह्या परीक्षा निघल्या. याच्या सोबत रेल्वे कोणत्या परीक्षा कंडक्ट करते पहा. एनटीपीसी याच्यामध्येही किती परीक्षा असतात? 2. एक 12 लेवलवर असते आणि दुसरी कोणती असते? ग्रॅज्युएट लेवलवर. बरोबर आहे. मग आता एक 12 आणि ग्रॅज्युएट ह्या 2 परीक्षा. त्याच्यानंतर काय असते? लोको पायलट. बरोबर आहे. असिस्टंट लोको पायलट ही परीक्षा असते. त्यानंतर यानंतर असते ज्युनियर इंजिनियर जेईची परीक्षा रेल्वे कंडक्ट करते. बरोबर आहे. याच्यासोबत टेक्निशियन जी आहे ती एक परीक्षा असते. जर तुम्ही फक्त 10वी असाल तर कोणता फॉर्म भरू शकता? रेल्वे ग्रुप डी. 12वी असाल तर एनटीपीसी आणि जर ग्रॅज्युएट असाल तर तिन्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे रेल्वे ग्रुप डी, एनटीपीसी 12th आणि एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवलच्या. जर तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा तुम्ही सायन्स फॅकल्टीचे जर असाल तर तुम्हाला टेक्निशियनचाही फॉर्म भरता येईल. ही एक सुवर्ण संधी आहे. मग आता याच्यासाठी जो आहे तो याचा सिलेबस वगैरे काय असतो, बरोबर आहे, तो आपण त्या ठिकाणी पाहू. पहा याचा सिलेबस काय असतो, तर एकदम सोपी आहे. 55 मार्क जे आहे ते अत्यंत सोपी असतात. जे 55 मार्क कशाचे असतात? मॅथ्स अँड रिझनिंगचे. किती मार्क आहेत? 55 मार्कासाठी तुम्हाला काय विचारल्या जाते? मॅथ्स अँड रिझनिंग. 25 मार्कासाठी तुम्हाला काय विचारल्या जाते? सायन्स. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 20 मार्कासाठी जीके त्या ठिकाणी सांगितलं जाते. पण यावर्षी हे 20चे 20ही मार्क काय आलेलं आहे? करंट अफेअरचे ते प्रश्न आलेले आहेत. 25 मार्काचं मॅथ्स रिझनिंग. बरोबर आहे. आणि एक्झाम कंडक्टिंग एजन्सी कोणतीही असली तो पॅटर्न जो आहे तो टीसीएस किंवा आयबीपीएस चा फॉलो त्या ठिकाणी होते. तर हे 55 मार्क जे आहे ते मॅथ्स रिझनिंगचे, 25 मार्क हे सायन्सचे असतात. जर तुम्हाला 25 मार्काचा अभ्यास करायचा असेल तर बेसिक एनसीईआरटीचे जे बुक आहे ते जर तुम्ही वाचले तर तुम्हाला त्याच्यामध्ये सहज याच्यामध्ये 25 पैकी चांगले मार्क मिळू शकतात. आणि करंट अफेअर जे आहे ते 20 मार्काला त्या ठिकाणी विचारल्या जाते. जर तुम्ही हा विचार केला की ऑल ओव्हर इंडिया हा जॉब आहे तर हा जॉब मिळेल का, असा जर तुमचा अप्रोच असेल, असा जर तुम्ही विचार करत असाल तर कोणताही जॉब तुम्हाला कधी मिळणार नाही. कारण गव्हर्नमेंटच्या जॉब मध्ये असं कधीही नसते की तुम्हाला एका जागेसाठी 2 लोक फॉर्म भरतील, असं कधी होत नाही. बरोबर आहे. मग 10वीवर आहे तर निश्चित बरेच लोक त्याच्या ठिकाणी फॉर्म भरतील. तयारी जर तुम्ही केली, मागच्या वर्षी ज्यांनी ग्रुप डी भरला त्यांची एका लेवल पर्यंत तयारी झाली आहे. परीक्षा त्यांनी दिला असेल, त्यांना अनुभव आला, त्यांनी आणखी पुढे ती तयारी व्यवस्थित करायची आहे. बरोबर आहे. आणि इथून पुढे जर दरवर्षी रेल्वे ग्रुप डीच्या जागा निघतील तर ही एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. याच्याबद्दल आम्ही एक पुढे लवकरच एक सिरीज घेऊन येत आहोत. रेल्वे ग्रुप डी साठी एक स्पेशल सिरीज मॅथ्स आणि रिझनिंगची आम्ही घेऊन येत आहोत. तर तुम्हाला सध्या काय करायचं आहे, तो फॉर्म भरायचा आहे आणि पुढे मग तुम्हाला अभ्यास करून निश्चितच त्याच्यामध्ये यश मिळू शकते. तर सर्वांनी तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्या तारखाही तुम्हाला सांगितल्या, एक्झाम फॉर्म फिलिंग डेट काय आहेत आणि परीक्षा जी आहे ती लवकरच तुमची त्याच्यामध्ये होईल. सध्या जी आहे परीक्षा सुरू आहे रेल्वे ग्रुप डी ची आणि हे जे फॉर्म भरले झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल ती माहिती मिळणार आहे. लवकरच आम्ही तुम्हाला याच्याबद्दलची एक सिरीज घेऊन येणार आहोत जी रेल्वे एक्झाम साठी स्पेशल असणार आहे. आणि तुम्हाला जर मॅथ्स आणि रिझनिंग बद्दल काही डाऊट असेल तर चॅनलवर तुम्हाला ज्या प्लेलिस्ट आहे त्याच्यामधून तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे आहेत. बरोबर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.